मनुसिन्धवन्दिदं घोतघायिकं ममलं प्रणमामि वर्धमानं तित्थं धम्मस्य कर्तारं से पुनतिथयरे ससौवसिद्धे विशुद्धसद्भावे समनेयनानदंसन चरित तव वीर्यायारे ते सव्वे समगं पत्तेगमेव पत्तेगं वन्दामि यवट्टन्ते अर्हन्ते मानुषे खेत्ते किच्चारहन्ताणं सिद्धाणं तहनं गणहराणं अज्झावयवगाणं साहुनं चेदि सवेसिं तेसिं विशुद्धदंसन नानपहाणा समं समासेज्य उवसंपयामि समं जत्तो निर्वाण संपत्ती। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। प्रवचन सार ग्रंथ आपण बघतो आहे आणि कालच्या गाथेच्या अनुषंगाने आपण चर्चा बघितली भव्य आणि अभव्य जीवांची। जे जिनवचनावर श्रद्धा ठेवतात आणि तात्काळ श्रद्धा ठेवतात ते भव्य जीव आहे आणि ते आसन्न भव्य आहे। आसन्न भव्य याचा अर्थ निकट काळात लगेचच ते मोक्षाला जाणारे जीव आहे, त्यांना म्हणायचं आसन्न भव्य जीव। जे जिनेंद्र भगवंतावर श्रद्धा ठेवतात परंतु ताबडतोब न ठेवता कालांतराने ठेवतात त्यांना दूरभव्य म्हणायचं। म्हणजे हे निकट काळात मोक्षाला जाणार नाही पण मोक्षालाचे भाजन नक्की होऊ शकणार आहे असे हे दूरभव्य। आणि भव्यांमध्ये आणखी एक तिसरा प्रकार आहे की अभव्या समभव्य। जे भव्य तर आहे ज्यांच्यामध्ये सम्यक दर्शन निर्माण करण्याची म्हणजे प्राप्त करण्याची योग्यता तर ज्यांच्यामध्ये विद्यमान आहे पण त्यांना कधीही निमित्त कारणाचा अनुकूल संयोग प्राप्त होत नाही आणि म्हणून ते कधीही मोक्षाला जात नाही, त्यांना अभव्या समभव्य असं म्हटलेलं आहे। कित्येक निगोद राशीमध्ये असे जीव आहे नित्य निगोदी आहे ते आणि नित्य निगोदी असल्यामुळे ते निगोद राशीतून कधी बाहेरच पडणार नाही आणि तरी देखील त्यांच्यामध्ये भव्यत्व गुण विद्यमान आहे। अभव्य त्यांना म्हणायचं की द्रव्य अपेक्षेने तर त्यांच्यामध्ये योग्यता आहे परंतु पर्यायगत योग्यता मात्र सम्यक दर्शनाच्या प्राप्तीची ज्यांच्या जीवनात कधीही असत नाही त्यांना अभव्य जीव म्हणायचं। उदाहरण घट्टू मुगाचं आपल्याला बघायचं असणार आहे की ज्याप्रमाणे घट्टू मूग कधीच शिजणार नाही त्याप्रमाणे हे अभव्य जीव देखील कधीच मुक्तीला जाणार नाही। या ठिकाणी दोन तऱ्हेची चर्चा आचार्यांनी केलेली आहे। एक भव्य आसन्न भव्य की जो जिनेंद्र भगवंतांच्या वचनावर श्रद्धा ठेवतो की जिनेंद्र भगवंतांनी जे सांगितलेलं आहे ते अन्यथा असू शकत नाही। तत्वम नान्यन्यच अन्यथा, तत्व कधीही अलग असू शकत नाही हे आणि इदम एव आणि ईदृशम एव अशा प्रकारची अकाट्य श्रद्धा ज्यांची असते त्यांना सम्यक दर्शन लगेचच प्राप्त होतं आणि ते निकट काळात मोक्षाला जातात, ते आसन्न भव्य जीव आहे। या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता परोक्ष ज्ञानी जे आहे म्हणजे मतिश्रुत ज्ञानी जे आहे त्यांना अपरमार्थ रूप इंद्रिय सुखाचा विचार करतात। इंद्रिय सुखच त्यांच्या जीवनामध्ये दिसतं। अतिंद्रिय सुखाची उपपत्ती किंवा अतिंद्रिय सुख जीवनामध्ये सम्यक दर्शन प्राप्त झाल्यावरच येऊ शकतं परंतु त्या ठिकाणी ते सुख एकदेश सुखाची प्राप्ती त्यांना झालेली आहे। पूर्ण सुखाची प्राप्ती ही केवल ज्ञानींच्या जीवनामध्येच असते। आता हे परोक्ष ज्ञानी जे आहे यांना इंद्रियजन्य सुख तर दिसतं। काल आपण बघितलं की त्यांच्या जीवनात इंद्रियजन्य सुख तर त्यांनी अनुभवत आहे
पण हे इंद्रियजन्य सुख हे कसं आहे, तर मोहादी कषायांच्या उदयामध्ये आकुलता निर्माण करणार आहे. हे सुख मिळालं, हे सुख यांना, संसारी जीवांना ते सुख वाटतं आहे, पण वास्तविकतः ते दुःख रूपच असणार आहे. ते क्षणिक आहे, ते अल्पकाळ टिकणार आहे, त्याच्यामध्ये शाश्वतपणा नाही. आणि खऱ्या अर्थाने इंद्रिय सुखाला सुख म्हटलेलंच नाही, तर ते शेवटी दुःख रूपालाच कारणीभूत असणार आहे, असं हे परोक्ष ज्ञानींचं सुख कालच्या गाथेमध्ये आपण बघितलेलं होतं. आता या ठिकाणी सांगतात की ज्या अर्थी हा जीव इंद्रिय सुखामध्ये रममाण झालेला दिसतो, त्या अर्थी याच्या जीवनामध्ये काय आहे, तर स्वाभाविकपणे दुःख आहे. या गोष्टीला आचार्य या ठिकाणी खूपच सुंदर रीतीने व्यक्त करणार आहे. उदाहरणं पण या श्लोकाच्या अनुषंगाने अतिशय सुंदर अशी उदाहरणं दिलेली आहे. आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या लौकिक सुखामध्ये देखील दुःखाची अनुभूती येत नाही, तोपर्यंत आम्हाला देखील अतिंद्रिय सुखाची जाती कळू शकत नाही. जोपर्यंत आम्हाला आमचं स्वतःचं घर हे स्मशान रूप वाटत नाही, जोपर्यंत आमचे सगळे सोयरे जे आहे ते आम्हाला मध्यस्थ वाटत नाही, शत्रू किंवा मित्रत्वाचा आम्ही त्या ठिकाणी अनुभव घेतो आहे, त्या ठिकाणी मध्यस्थ होऊन विचार करायचा आहे. जोपर्यंत बाह्य भोगोपभोगाच्या सामग्रीमध्ये आम्हाला रस वाटतो आहे की हे मला भोगायचंय, तृप्ती जिथं नाही आणि ह्या सुखाची जाती वेगळी आहे, अशी जोपर्यंत भावभासना जीवनामध्ये होत नाही. अनेक गोष्टी आपल्याला बघायच्या आहे की ज्या सांसारिक अवस्थेत आम्ही ज्याला सुख मानतो, जर कोणी आम्हाला विचारलं तू सुखी आहे का, आम्ही सांगतो आम्ही सुखी आहोत. छडालाकार म्हणतात, जे दुखते भयवंत, जे दुःखापासून भयभीत आहे. आम्ही दुःखापासून भयभीत आहो का, अंतर्मुख होऊन आम्हाला विचार करायचा आहे. आचार्य सांगतात म्हणून आम्हाला मानायचं आहे असं नाही. सगळ्या गोष्टी अनुभवाच्या कसोटीवर घासून पारखून तावून सुलाखून आणि आमच्या अनुभवाची तशी जोड असेल तर आम्हाला आचार्य म्हणतात की मी सांगतो ते माना. जर तुम्हाला इंद्रियांमध्ये सुख वाटतं, आम्हाला जीवनामध्ये इतकी विपरीत मान्यता असते की जितके भोगोपभोगाची सामग्री जास्त तितकं आम्हाला सुख जास्त, असं आमचं समीकरण असतं. खरंच असं असतं. तर चक्रवर्ती देखील त्यांनी या भोगोपभोग सामग्रीचा त्याग जीवनात का केला असता, प्रश्न उरतो. म्हणून जास्त भोग म्हणजे जास्त सुख हे समीकरण असू शकत नाही. एखादा रिक्षा चालवणारा चालक देखील अत्यंत सुखी असू शकतो व्यवहाराच्या दृष्टीने, आणि करोडोंचा संपत्ती असणारा व्यक्ती देखील त्याच्या तृष्णेच्या दुःखापोटी आकुलीतच असणार आहे, दुःखीच असणार आहे. रात्रभर तो सुखाची झोप घेऊ शकत नाही, असा व्यक्ती सुखी कसा म्हणता येईल. अत्यंत सुंदर अशी ही गाथा आहे आणि आमच्या अंतःकरणात ती ठसली पाहिजे अशी ही गाथा आचार्य या ठिकाणी सांगत आहे. 63 नंबरची गाथा बघा. मनु आसुरा मरिंदा अहिदुदा इंदी एहिम सहजेहिम असहंता तम दुःखम रमंती विषयेषु रम्येषु. मनु आसुरा मरिंदा अहिदुदा इंदी एहिम सहजेहिम असहंता तम दुःखम रमंती विषयेषु रम्येषु. सहजेहिम, सहज, जे आम्हाला इंद्रिय प्राप्त झालेले आहे हे आम्हाला सहज मिळालेले आहे. सहज याचा अर्थ
आमचं पूर्वकृत कर्म या नामकर्माचा उदय आणि नामकर्माच्या उदयाने शरीराची निर्मिती झालेली आहे आणि शरीराचा संयोग आम्हाला प्राप्त झालेला आहे अशी म्हणून याला म्हटलेलं आहे की सहज जीवानी याच्यामध्ये पुरुषार्थ कोणताही केला नाही, परिणाम केलेले होते, परिणामानुसार कर्म आलेलं होतं आणि नामकर्मानी रची अशी ही शरीराची रचना झालेली आहे आणि याचा आणि आत्म्याचा परस्पर निमित्त नैमित्तिक किंवा परस्पर अवगाह रूपाचा संबंध आहे. असे हे सहज इंद्रियांकरवी इंद्रिय याला प्राप्त झालेले आहेत. या इंद्रियांकरवी जे पीडित आहेत ते मनुज, असुर आणि अरिंदा इंद्रा. तर मनुष्य, असुर आणि देव यांचे इंद्र म्हणजे मनुष्येंद्र. सगळ्यात पुण्यवंत व्यक्ती कोणती असेल मनुष्यांमध्ये? तीर्थंकर हे पुण्यवान आहे, पण तीर्थंकरांचा इथे प्रश्न नाही, कारण ते मोक्षाला जाणारे आहे. त्यांची मान्यता त्या ठिकाणी वेगळी झालेली आहे. इथे घेतलं मनुजांमध्ये श्रेष्ठ ज्यांचा पुण्योदय आहे असे चक्रवर्ती, असुरेंद्र आणि देवेंद्र, देवांचे इंद्र. यांचं सुख यांच्याजवळ पुण्याची सामग्री अतोनात प्रमाणात आहे. विषयांमध्ये ते प्रवृत्त आम्हाला दिसतात. असे हे ते इंद्र तम दुःखम असहंता, ते दुःखाला सहन न करू शकल्यानी, दुःखम असहंता हे शब्द ठेवले की त्यांच्याही जीवनात दुःख आहे आणि ते दुःखाला सहन करू शकत नाही आणि म्हणून रम्ये सुविषये सुरमंती, रमणीय अशा विषयांमध्ये इंद्रियजनित सुखामध्ये ते रममाण होतात. काय भाव सांगायचा आहे आचार्यांना की आम्हाला ही इंद्रिय शरीराकरवी प्राप्त झालेली आहे. या इंद्रियांकरवी हा पीडित आहे. इंद्रिय सुखदायक आहे की दुःखदायक आहे हा जर प्रश्न विचारला तर इंद्रिया जी आहे ही आम्हाला अनुकूल सामग्री भोगण्याची सुविधा देतात. असं जरी असलं तरी स्वयं इंद्रियांच्या माध्यमातून जे सुख हा जीव तात्पुरतं भोगतो आहे ते सुख, त्या सुखाने हा अधिकाधिक व्याकुळ होतो आहे. जितका भोग जास्त तितकं जीवनात दुःख जास्त. तेवढ्या इंद्रिया त्याला असमर्थ असणार आहे भोगण्यासाठी आणि याच्या जीवनात हा सदैव आकुलित तृष्णाजन्य दुःखानी होतो आहे. म्हणून असे हे सहज इंद्रियांकरवी जे पीडित आहे. म्हणून पहिल्यांदा तर आमच्या मनात प्रश्न हा येतो की जेव्हा पहिल्यांदा ही गाथा आम्ही वाचतो आणि वरवर बघतो त्यावेळेला असं हे दुःख असंता, या दुःखाला सहन न करू शकल्यामुळे रमणीय अशा विषयांमध्ये इंद्रियजनित सुखामध्ये रममाण होतात आहे. गाथेचा भाव लक्षात आला असेल की ते त्यांना या इंद्रियांचं दुःख हे सहन होत नाही आणि म्हणून ही इंद्रिय जी आहे ही रोगाप्रमाणे आहे, व्याधीप्रमाणे आहे. याचं दुःख, याचा आवेग याला सहन होत नाही आणि या रोगावर उपचार करायचा म्हणून तो विषयांचं सेवन करताना दिसतो. या गाथेला पचवणं, वाचणं अलग आणि पचनी पडणं अलग आहे. ही गाथा पहिल्या वाचनामध्ये कधीच पचनी पडत नाही.
त्याला 2-4दा मननपूर्वक जेव्हा आम्ही जाणून घेऊ तेव्हा आम्हाला त्याची खोली पटते आणि ते आचार्य किती सत्यार्थ कथन करत आहे हे आम्हाला कळतं. गाथेचा टीकेचा भाव पहा. प्रत्यक्ष ज्ञानाच्या अभावामुळे जे सांसारिक जीव आहे त्यांना ज्ञानासाठी इंद्रियांवर अवलंबून राहावं लागतं, त्यांना आत्मज ज्ञान नाही. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाच्या अभावामुळे परोक्ष ज्ञानाकडे वळणाऱ्या, कारण याला वळावं कुठं लागतं? परोक्ष ज्ञानावर. याला अवलंबून कुणावर राहावं लागतं ज्ञानासाठी? तर याला इंद्रियांवर अवलंबून राहावं लागतं. इंद्रिया जर द्रव्येंद्रिया योग्य तऱ्हेने काम करत नसेल तर याला योग्य वस्तूचं ज्ञान होऊ शकत नाही, योग्य तऱ्हेने हा वस्तुतत्वाला जाणू शकत नाही. म्हणून याला इंद्रियजन्य ज्ञानावर म्हणजे परोक्ष ज्ञानीला इंद्रियांवर ज्ञानासाठी अवलंबून राहावं लागतं. म्हणून प्रत्यक्ष ज्ञानाच्या अभावामुळे संसार अवस्थेत प्रत्यक्ष ज्ञान जीवाला नाही, त्यामुळे परोक्ष ज्ञानाचा याला आश्रय घ्यावा लागतो. मग त्यामुळे या संसारी प्राण्यांना परोक्ष ज्ञानास कारणभूत इंद्रियांमध्ये, म्हणून हा जो आहे संसारी जीव जो इंद्रियजन्य ज्ञानावर अवलंबून आहे, तर इंद्रियजन्य परोक्ष ज्ञानासाठी इंद्रिय सहकारी निमित्त कारण आहे. त्यामुळे याची इंद्रियांमध्ये निजरसाने स्वभावतः नैसर्गिक रीतीने काय असते तर ममत्व भाव असतो किंवा मैत्री असते. इंद्रिय टिकली पाहिजे, इंद्रिय आयुष्यभर मला साथ देणारी असली पाहिजे. माझ्या म्हणजे कोणत्याही इंद्रियामध्ये कमतरता यायला नको, माझं शरीर निरंतर चांगलं राहिलं पाहिजे. अशा प्रकारची याची सहज मनाची प्रवृत्ती असते, कारण याला ज्ञानासाठी या इंद्रियांवर अवलंबून राहावं लागतं. आणि म्हणून इंद्रियांमध्ये निजरसानी म्हणजे स्वभावतः कुणी न सांगितल्याशिवाय उपजत रीतीनेच ममत्व भाव असतो किंवा हा इंद्रियांची मैत्री करतो. वास्तविकतः इंद्रियांची मैत्री करणं हे याचं प्रयोजन नाही. यांनी मैत्री करायला पाहिजे ती आपल्या आत्मज्ञानाची, पण त्या आत्मज्ञानामध्ये हा मधला दुवा आहे, मधली कडी आहे, आणि या मधल्या कडीलाच तो सर्वस्व मानून बसतो आणि या ठिकाणी तो मैत्रीभाव करतो किंवा ममत्व भाव ठेवतो. ममत्व म्हणजे हे इंद्रिय म्हणजे मी आहे अशी याची मान्यता ममत्व बुद्धी इंद्रियांमध्ये असते. आता ते प्राणी म्हणजे जे ममत्व करतात ते प्राणी उदयागत महामोहरूपी कालाग्नीने गिळंकृत झालेले असून, हे जे प्राणी आहे संसारी जीव जे आहे यांच्या उदयात निरंतर हा मोहरूपी असा कालाग्नी निरंतर विद्यमान आहे. मोहरूपी कालाग्नी, काल अग्नी असा हा आहे आणि ह्यानी तो गिळंकृत केलेला आहे, ते त्याच्या जीवनात आहे. असं असून तापलेल्या लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे एखादा तप्त सुवर्णाचा गोळा असावा आणि तो पाणी शोधण्यासाठी जसा निरंतर तृषार्त असतो, आसुसलेला असतो, पाण्यामध्ये त्याला टाकलं तर तो गोळा सगळीकडून पाणी आकर्षून घेतो. अशा प्रकारे हा लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे अत्यंत तृष्णा पीडित आहे. हा जीव या लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे मोहाने अत्यंत तृष्णावान आहे. आणि इच्छा आणि तृष्णा याच्यामध्ये देखील फरक आहे. तृष्णा ओरबडून घेण्याचा भाव जिथे आहे आणि इच्छा त्या ठिकाणी इच्छेची कॅटेगरी कमी दर्जाची आहे. इच्छा त्या ठिकाणी इतकी तीव्र नाही, तृष्णा मात्र अत्यंत तीव्र असते.
म्हणून या ठिकाणी तृष्णा पीडित आहे की सगळीकडून मला विषय भोगाची सामग्री मिळाली पाहिजे, अशा तऱ्हेने हा भाव याच्या जीवनात आहे. जसा तो लोखंडाचा गोळा सर्व बाजूंनी पाणी आकर्षून घेतो, त्याप्रमाणे ही व्यक्ती त्या ठिकाणी अत्यंत तृष्णा पीडित झालेली आहे. त्या इंद्रियजन्य दुःखाचा वेग सहन न झाल्यामुळे हे जे त्याच्या जीवनामधलं इंद्रियजन्य दुःख आहे, या इंद्रिया मुळातच दुःख देणारी आहे, मुळातच हे कष्टदायक आहे. आणि त्याचा आवेग जो आहे, त्याची अत्यंत आसक्ती आहे, ही सहन न झाल्यामुळे त्यांना रोगावरील इलाजाप्रमाणे असणाऱ्या प्राप्त रमणीय विषयांमध्ये रागभाव उत्पन्न होतो. हा जो इंद्रिय आहे, ही इंद्रिय जणू काही एक प्रकारचा रोग आहे आणि या रोगावर उपचार म्हणून तो विषयांमध्ये प्रवृत्त होतो. विषय भोगले तर मला तृप्ती वाटेल, इंद्रिया शांत होतील, इंद्रियांचा आवेग कमी होईल, अशी याची भावना असते आणि म्हणून तो रमणीय विषयांमध्ये रागभाव करतो, तिथे रममाण होतो. म्हणून इंद्रिय ही रोगाप्रमाणे असल्यामुळे संस्कृतमध्ये शब्द ठेवलेले आहे की ततः व्याधी स्थानीयत्वात इंद्रियाणाम, व्याधी आहे ही, आणि अशी ही रोगाप्रमाणे असल्यामुळे विषय हे या रोगावरील उपचाराप्रमाणे असल्यामुळे छद्मस्तांना इंद्रियांपासून पारमार्थिक सुख मिळत नाही. ही गोष्ट यामध्ये सांगितलेली आहे. म्हणजे थोडक्यात की ज्यांना विषयांमध्ये रुची आहे त्यांना स्वाभाविकपणे दुःखच आहे. कारण जर त्यांना दुःख नसते तर ते विषयांमध्ये रममाण का झाले असते, अशा प्रकारचा प्रश्न या गाथेच्या अनुषंगाने आचार्यांनी आमच्या मनामध्ये प्रस्तुत केलेला आहे. भावार्थ पहा. मूढ अज्ञानी प्राणी, मूढ अज्ञानी अशा शब्दामध्ये आचार्यांनी आम्हाला त्या ठिकाणी निर्भत्सना केलेली आहे. इंद्रिय सुख आणि इंद्रिय ज्ञानास कारणभूत इंद्रियांमध्ये प्रीती करतात. हा जो अनादिकालापासून मोहरूपी कालाग्नीने गिळंकृत केलेला प्राणी आहे, अज्ञानी प्राणी आहे, असमंजस प्राणी आहे, मूर्ख प्राणी आहे, हा इंद्रिय सुख आणि इंद्रिय सुखाला कारणीभूत असलेली अशी इंद्रिय याच्यामध्ये प्रेम करतो. ही म्हणजे मी आहे, यांच्या माध्यमातूनच मला सुख मिळतं, अशा प्रकारची याची निरंतर भावना आहे. तापलेल्या लोखंडाचा गोळा ज्याप्रमाणे पाणी शोषून घेण्यासाठी आसुसलेला असतो, त्याप्रमाणे मोहाने पीडित प्राणी इंद्रिय विषयांच्या ग्रहणासाठी आसुसलेले असतात. थोडा देखील संयम या जीवाला कष्टप्रद वाटतो. सातत्याने असंयमाची भूमिका याच्या जीवनात असते. सातत्याने विषय सेवनासाठी हा तत्पर असतो. यासाठी तो दिवस रात्रीचा भेद देखील मानत नाही. कोणत्याही क्षणी इंद्रियजन्य सुख भोगण्यासाठी याची अत्यंत आकुलता असते. असा हा इंद्रिय विषयांच्या ग्रहणासाठी अत्यंत आसुसलेला आहे. ज्याप्रमाणे रोगाने जर्जर प्राणी औषधीचे सेवन करतो. उदाहरण आपल्याला व्यवहारातलं सांगितलं आचार्यांनी की जर एखाद्याला रोग असेल तर रोगावर तो रोग प्रतिबंध करणारं औषध त्या ठिकाणी ग्रहण करतो. औषध ज्या अर्थी ग्रहण करतो आहे त्या अर्थी त्याला रोग आहे, ही गोष्ट नक्की आहे. म्हणून ज्याप्रमाणे रोगाने जर्जर प्राणी औषधीचे सेवन करतो, त्याप्रमाणे विषय तृष्णेच्या रोगाने पछाडलेले हे बिचारे प्राणी उपचार म्हणून
विषय रूपी औषधीचे सेवन करतात. त्यांना असं वाटतं की हे विषय भोगल्यामुळे माझा हा इंद्रिय रूपी रोग नष्ट होईल, आणि म्हणून ते त्यावर औषध म्हणून या विषयांचं सेवन करतात, या विषयामध्ये रममाण होतात. आणि म्हणून परोक्ष ज्ञानी छद्मस्तांना खरे पारमार्थिक सुख प्राप्त होत नाही. अशा तऱ्हेची ही गाथा या ठिकाणी सांगितलेली आहे. या गाथेच्या अनुषंगाने साध्या शब्दांमध्ये पहा, संसारी प्राण्यांना प्रत्यक्ष ज्ञान नाही, त्यांना परोक्ष ज्ञान आहे. पहिली गोष्ट, परोक्ष ज्ञानास साधनभूत इंद्रिय आहे, आणि म्हणून त्यांना सहजच इंद्रियांमध्ये मित्रत्वाची भावना असते. संसारी जीव महामोह कालाग्नीने ग्रस्त असून अत्यंत तृष्णावान आहे, म्हणून त्या इंद्रियांच्या विषयांमध्ये हा अनुरक्त असतो. तप्त लोखंडाच्या गोळ्याप्रमाणे अत्यंत तृष्ण आहे, आणि तो ज्याप्रमाणे सर्व बाजूंनी पाणी ग्रहण करतो त्याप्रमाणे दुःखाचा वेग सहन न झाल्यामुळे हा विषयांच्या भोगामध्ये रममाण होतो. उपपत्ती दिली की जीव ह्या विषयांमध्ये का रममाण होतात? परामध्ये जर सुख नाही, पौद्गलिक द्रव्यांमध्ये जर सुख नाही आहे, तर हा त्या ठिकाणी सुख का मानतो? हा आमच्या जीवनात निरंतर प्रश्न असतो. जर सुख माझ्याजवळ आहे तर त्याला का दिसावं नाही? तर या ठिकाणी आचार्यांनी उत्तर दिलं की हा असा मोहरूपी अग्नीने तप्त झालेला आहे, आणि त्यामुळे तो कशामध्ये रममाण होतो? बाह्य विषयांमध्ये रममाण होतो. जिथे सुख नाही तिथे हा स्वतःचं सुख मानून बसतो. या इंद्रियांच्या प्रवृत्ती ह्या रोगा समान आहे. या इंद्रिय विषय सेवनात रोगात त्याला आराम हवा आहे, आणि त्यासाठी त्याचे औषध समजून तो विषय सेवन करतो. विषय सेवनात अशांतीयुक्त कल्पित सुख त्याला वाटतं, पण ते वास्तविक सुख नाही. कल्पनेने तो त्या ठिकाणी सुखी होतो, पण खरं सुख त्याच्या जीवनात ते नाही. चक्रवर्ती, देवेंद्र आदी पुण्यवान जीव देखील इंद्रिय विषय पीडेचे दुःख सहन न होता कल्पना मात्र रम्य विषयात रमतात. म्हणून इंद्रिय व्याधीस्थानी आहे, आणि विषय व्याधीच्या प्रतिकारास सम असल्याने छद्मस्तांना पारमार्थिक सुख नाही. ज्यावेळेला ही गाथा आपण बघतो, ही गाथा पहिले मी बोलली त्याप्रमाणे अत्यंत सुंदर गाथा आहे, आणि आमच्या जीवनामध्ये आम्ही दुःखी का आहो त्याची कारण मीमांसा करणारी आहे. आचार्यांनी सडेतोड उत्तर देऊन आमच्या दुःखाची कारण मीमांसा कथन केली, आणि सांगितलं की तू जोपर्यंत इंद्रिय सुखामध्ये सुख मानतो आहे, भोग जितके जास्त तितका मी सुखी, बाह्य परिकर जितका समृद्ध तेवढा मी सुखी, बाह्य माझ्या जीवनामध्ये मित्रमैत्रिणी, नातेवाईक, कुटुंब जितकं मोठं तितकं मी सुखी, अशी जोपर्यंत तुझी मान्यता आहे तोपर्यंत तुला अजून आत्मतत्व कळलेलं नाही. या संबंधामध्ये कवी वृंदावन म्हणतात, नर इंद्र सुरासुर इंद्रनिको सहजे जब इंद्रिय रोग सतावे. सगळ्यांना, नरेंद्र, सुरेंद्र, असुरेंद्र या सगळ्यांना जेव्हा इंद्रिय रोग सतावे, तब पीडित होकर गोगन को नित भोग मनोगत माही रमावे. तेव्हा ते सहजच स्वतःला पंचेंद्रियाच्या मनोरम अशा भोगामध्ये रममाण करतात. तहा चाह की दाह
नवीन बढे घृत आहुती में जिमी आगी जगावे. काय सांगतात की तहा चाह की दाह, चाह रूपी दाह आहे आणि नवीन बढे अजून वाढत जाते. आणि घृत आहुती में उदाहरण दिलं, ज्याप्रमाणे आहुती सुरू आहे आणि आहुतीमध्ये तूप टाकलं तर तो जसा भडकणार आहे, अग्नी जसा अधिक प्रज्वलित होणार आहे, त्याप्रमाणे इंद्रियांना जेवढं आम्ही पुरवू तेवढ्यानी इंद्रियांचं शमन न होता इंद्रियांची आसक्ती तृष्णा ही अधिक भडकणार आहे. जैसे पावक में घी डाला. हेच या ठिकाणी वृंदावन कवींनी 200 वर्ष आधी सांगितलं की घृत आहुती में जिमी आग जगावे. सहजानंद बोध विलास बिना नाही, म्हणजे सहज आनंद हा कशामध्ये आहे तर ज्ञानामध्येच सहज आनंद असणार आहे, किंवा सहज आनंद व ज्ञानाच्या विलासाशिवाय हा भोगामध्ये त्या ठिकाणी तो भोगानी कधीही शांत होणार नाही. जर याला शांत व्हायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे की ज्ञानाचा विलास याच्या जीवनात असला पाहिजे. जर आम्हाला शेगडीवर आम्ही दूध ठेवलं आहे आणि हे दूध जर उतू जात आहे तर त्या दुधाचा उतू न जाण्याचा एकच नियम असतो की त्याच्या खाली असलेली अग्नी काढून टाकावी लागते. समजा आम्ही त्या दुधावर पाण्याचे थेंब टाकत राहिलो तर पाण्याचे थेंब टाकलो आणि अग्नीच काढला नाही तर तो दूध परत परत वर उतू जाणारच आहे. त्याप्रमाणे आमच्याही जीवनामध्ये ज्ञानाचा विलास जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमची भोगामध्येच अशी सहज रुची राहते. आणि ही तृप्ती करत जातो म्हणजे दुधात पसे पाणी टाकावं, पण तृष्णारूपी जे इंधन आहे हे मात्र आम्ही बाजूला करत नाही तर आमची कधीही त्या ठिकाणी शांती समाधान जीवनात प्राप्त होणार नाही. आणि म्हणून शेवटचं परत त्यांनी अत्यंत सुंदर दिलं की औसके बूंद से प्यास बुझावे, नाही औसके बूंद से प्यास बुझावे. सांगितलं की दवाच्या थेंबानी कधीही तहान भागू शकत नाही. हे आम्हाला जे इंद्रिय सुख आहे हे दव बिंदू प्रमाणे आहे आणि याच्यामुळे आमची कधीही तृष्णा जी आहे ती शांत होऊ शकत नाही. तृष्णा शांतीचा एकच उपाय आहे आणि तो म्हणजे आमच्या ज्ञानाच्या सहज आनंदाच्या विलासामध्ये आम्ही रममाण व्हावं. आणि या गाथेचा प्रॅक्टिकल मध्ये जर आम्हाला उतरवायची असेल तर पहिल्यांदा तर इंद्रिय ज्ञान हे अहितकर आहे हे मनामध्ये ठसलं पाहिजे. मी जसं पहिले बोलली की पहिल्या वाचनामध्ये ही गोष्ट आम्हाला ठसत नाही, कारण अनादी काळाचा संस्कार हा असा काही जीवनामध्ये आहे की इंद्रियाचं भोग आम्हाला अहितकर वाटणं, त्याच्यामधून आनंद येत नाही हे पटत नाही. परंतु खरा अंतरंगाचा जर भाव असेल तर पहिल्यांदा इंद्रिय ज्ञान अहितकर आहे, इंद्रियाचे भोग अहितकर आहे. म्हणून इंद्रिय विषयात रमण न करता इंद्रियांचे विषय भोगत असताना हेय रूपानी उदासीन रूपानी त्यामध्ये आसक्त न होता त्या ठिकाणी आम्ही भोगण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण पहिल्यांदा तर आम्हाला प्रयत्न करावे लागणार आहे, वस्तुतत्व जाणून घ्यावं लागणार आहे की वस्तू अशी आहे आणि त्या अनुषंगाने आम्हाला साधक बनून प्रयत्न करायचे आहे. म्हणून रमण न करता अतींद्रिय अविकार सहज ज्ञान स्वभावात रमण्याचा पुरुषार्थ करणे अत्यंत महत्वाची ही गाथा आपण आज बघितली. आणि उद्याच्या गाथेमध्ये सुद्धा आचार्यांनी आम्हाला अनेक कारणं सांगितली. संयम कसा जीवनात असायला पाहिजे,
आणि हा जीव एकेका इंद्रियांच्या विषयात रममाण कसा होतो आणि का रममाण होतो आणि त्याच्या जीवनात जर दुःखच नाही आहे तरी ते दिसतो आहे, याचा अर्थ औषध प्राशन करताना दिसतो आहे, याचा अर्थ त्याच्या जीवनात निश्चितपणे दुःख आहेच. ही गोष्ट या उद्याच्या पण गाथेमध्ये आचार्य स्पष्ट करणार आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान से सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो वज्झायाणम, नमो लोये सवसाहुणम.